शेतकरी अहवाल दिलाय, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती राहिलेली नाही आणि अशा ह्याच्यात आपण सर्वांनी मिळून सरकारला जागे आणलं पाहिजे. मदत जर मिळाली नाही तर खरंच शेतकऱ्याचा परिवार उद्ध्वस्त होईल. शेतकऱ्याला अडचण येणारच आहे, परिवाराला अडचण येणार आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न होणार आहे. त्यामुळे भाव हा 24 रुपयापेक्षा जास्त असावा. नाफेडच्या अंतर्गत खरेदी मार्केट कमिटीमध्ये व्हावी. शेतकऱ्याला डायरेक्ट त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे आणि नाफेडकडनं जी खरेदी केली जाते ती सगळी करून 2 लाख न करता खरेदी होत नाही, बिलकुल होत नाही. नाफेड करून कांद्याची जरा तुम्ही यांना येऊ द्या, तुम्ही बाजूला सरका. सरकारने काही प्रमाणामध्ये कांद्याचा भाव तुमचं आंदोलन होण्यापूर्वी वाढवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पहा, सरकारने नुसती घोषणा बोलायचीच कडीन बोलायचा भाव आहे. आता आम्ही या कांद्या मार्केटमध्ये कुठं कांदा खरेदी केला, एखादा क्विंटल खरेदी केलेलं दाखवा मला. सरकार खोटाड आहे. दादा काल 1200 रुपयाचं 1500 रुपये 80 पैसे 1200चं एखादं क्विंटल खरेदी केल्याची मला पावती दाखवा. आता 1200 1500 उद्या 2000 पण डिक्लेअर करतील, पण खरेदी कोण करतं, कुठे झाली दाखवा ना. पण सातत्यानं 3000 रुपये हमीभाव मिळावा ही वर्षानुवर्षाची मागणी आहे. अजून सरकार निर्णय घेत नाही. हो, माझ्याकडे आता या मार्केट कमिटीचे डिटेल्स आहे. इसवी सन 2000 ला ॲव्हरेज 400 रुपये होते ना, आज 700 रुपये 27 वर्षामध्ये. बाकीचे भाव किती वाढले, खताचे, बी बियाणाचे, फवारणीचे सगळे. लाज वाटली पाहिजे. सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करतेय. रोहित पवार म्हणतायत की फक्त विधान परिषदेमध्ये कोणाला तिकीट द्यायचे याच्यावरून घोडेबाजार सुरू आहे. बिलकुल तसं चालू आहे. शेतकऱ्याशी या सरकारला घेणं देणं नाही आहे. सरकार या शेतकऱ्यांच्या मला वाटतं प्रश्नावर बिलकुल असंवेदनशील आहे. आपण बघतोय की या ठिकाणी या मोर्चाला नाशिकच्या चांदवडमधून सुरुवात झालेली आहे. दृश्यांमध्ये आपण बघतोय की हे सगळे नेते जे आहेत ते आता मोर्चात सहभागी झालेले आहेत. रोहित पवार असतील, अंबादास दानवे असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, हे सगळे नेते मंडळी आता या ठिकाणी मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि मोर्चात सहभाग होऊन हे 3000 रुपये हमीभाव मिळावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते. अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे. खरं तर बैल अशा गर्दीमध्ये अशा गर्दीत बैलाला सवय नाही. तो बैल शेतात काम करणारा बैल आहे. आपण रस्ता अडवणार आहात. आज आमचं रास्ता रोको आंदोलन आहे. आम्ही रस्ता अडवणार आहोत. हा राष्ट्रीय महामार्ग आहे. सरकारने, पोलिसांनी आम्हाला थांबवावं. या ठिकाणी कांद्याच्या संदर्भातलं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे सगळे नेते जे आहेत ते आता आंदोलनात सहभागी झालेले आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या ठिकाणी शेतकरी करत आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाच्या निमित्तानं सरकारवर कुठेतरी दबाव टाकण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या मोर्चामध्ये